आपण पुण्याला रिप्रेझेंट केलं. मी तेच म्हणतोय की जर तुमची नीती साफ असेल, तुमची नीतिमत्ता चांगली असेल, तुमचे कर्म चांगले असतील ना, तर आय गेस तुमच्यासोबत चांगलंच होतं. आपलं जे मला मेडल भेटलेलं आहे सर्वप्रथम हे माझं एकट्याचं नाही आहे. तुला कोणी बोलवलं होतं, तू आहेस कोण, तर या सगळ्या गोष्टींमध्ये जे मला एक गोष्टी खटकली ते म्हणजे बाहेरचा गजानन महाराज की जय. मामा जय बोलली ती. वेलकम बॅक टू द चॅनल प्रियंका प्रकाश. टुडे इज अ बिग डे. एकदम मजा येणार आहे खूप सारी. ते पुढे सांगतो तुम्हाला आरामात. ठीक आहे, आता काही जरा गाडीत बसून बोलूया आपलं जे मला मेडल भेटलेलं आहे सर्वप्रथम हे माझं एकट्याचं नाही आहे. हे आपल्या सगळ्या भारत देशाचं आहे, महाराष्ट्राचं आहे, सगळ्या विद्यार्थ्यांचं आहे किंवा सगळ्या लोकांचं आहे. आणि हे डेव्हिड त्यासाठी करत आहे सगळं कळलं तर. आणि माझं शूटिंग हे 17 वर्ष आधी स्टार्ट झालं होतं. जसं की शूटिंग हा एक गेम खूप एक्सपेन्सिव्ह आहे आणि माझी फॅमिली तेवढं सगळं अफोर्ड नाही करू शकत, कारण मिडल क्लास आमचे सगळं वडील शिक्षक आहेत, घरी आई काम करत असते. अँड मला ज्यांनी साथ दिला किंवा जे सपोर्ट केला ते सर्वप्रथम पहिलं तर मी जे आपलं महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं आहे क्रीडा प्रबोधिनी, त्या थ्रू माझं शूटिंग हे स्टार्ट झालं. Thank you very much, sir. Thank you very much, ma'am. And a very big thank you to the entire institution for putting up such a wonderful program and extending so much support to us. A big thank you. ओके, रात्रीचे 12 वाजून गेले आहेत. ॲक्च्युली तिकडनं आल्यानंतर आहे ना, कसं आम्ही तिघच गेलो होतो आणि इव्हेंट तसं एक 6:30-7ला संपला आहे गेस. आणि इतकी ट्रॅफिक लागली आम्हाला, येतात बराचसा वेळ झाला. ते तर बरं झालं आई होत्या वाशिमच्या आणि ताई पण आमची जरा लेटपर्यंत थांबले होते. त्याच्यानंतर आम्ही स्नोईच्या मागेच आहे, मी आणि पिऊ तेव्हापासून. कारण की पूर्ण दिवस असं समजून घ्या की आम्ही 12-1ला निघालो होतो. तेव्हापासून आय गेस घरी 6:30-7ला आलो आम्ही, 7पर्यंत आलो. मग खूप धावपळ झाली, जेवण वगैरे केलं, घरची आवरसावर कामं सगळं त्याच्यात तुमच्याशी बोलायचंच राहून गेलं ॲक्च्युली. तर हेच सांगायचं होतं की एवढा मोठा इव्हेंट होता ज्याच्यात आपल्याला ऑपॉर्च्युनिटीज भेटली. आपण पुण्याला रिप्रेझेंट केलं. ठीक आहे, पुण्याला रिप्रेझेंट केलं आपण ॲज अ क्रिएटर. पुण्यातले प्रॉब्लेम सांगितले. जे आपले कॅबिनेट मिनिस्टर आहेत मनसुख भाई, तर त्यांनी बरेचसे प्रश्न विचारले की यूथचे प्रॉब्लेम्स काय सॉल्व्ह करू शकतो आपण, त्याच्याबद्दल तुमच्याकडनं काही सजेशन आहे का ॲज अ क्रिएटर. तुमच्या ऑडियन्सला किंवा लोकांना आम्ही कसं हेल्प करू शकतो, गव्हर्नमेंटकडनं त्यांचे काय एक्सपेक्टेशन आहेत. तर मी त्याच्यात सरळ सांगितलं डायरेक्ट पहिलाच की बाबा लोकांना किंवा जे आहेत त्यांना एम्प्लॉयमेंट पाहिजे, त्यांना जॉब पाहिजे. तर जॉबसाठी तुम्ही सांगा. मग त्यांनी बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या, भरपूरचं काही डिस्कस केलं. मी स्वप्नीलसोबत, म्हणजे आपले जे ऑलिम्पिक ब्राउन्झ मेडलिस्ट आहेत, कोल्हापूरची आणबान शान, महाराष्ट्राच्या स्वाभिमान, त्यांच्या स्वप्नीलसोबत इतक्या वेळ गप्पा मारल्या, जवळपास 1 तास होतो मी त्याच्यासोबत. आणि खूप अमेझिंग पर्सनॅलिटी आहे तो, खूप डाऊन टू अर्थ माणूस आहे. मला वाटलं नव्हतं की मी एखाद्या म्हणजे ऑलिम्पिक मेडलिस्टसोबत बसलेलो आहे. एकदम नॉर्मल गप्पा मारत होतो, भरपूरशा गोष्टींवरती डिस्कशन केलं. आम्ही जास्त काही व्हिडिओ केला नाही त्याच्यासोबत, कारण की ते चांगलं वाटत नाही म्हणजे असं त्यांना हे करणं. पण खूप मजा आली, खूप काही शिकायला मिळालं. आणि हे सगळं तुमच्या प्रेमामुळे आणि सपोर्टमुळे पॉसिबल झालं. सो थँक्यू सो मच. दिस मीन्स अ लॉट टू मी. की एक म्हणजे कधी विचार नव्हता केला की असं काही होईल. कॅबिनेट मिनिस्टर रक्षा खडसे मॅडम होत्या,
केंद्रीय मंत्रींसोबत आपली बैठक होईल, 1 to 1 ते माझ्या गोष्टी ऐकतील आणि तुमचे प्रॉब्लेम्स, माझे प्रॉब्लेम्स, आपल्या सगळ्यांचे प्रॉब्लेम्स मी डायरेक्टली त्यांच्यासोबत शेअर करू शकेल. तर ही पॉवर आहे सोशल मीडियाची, डिजिटल मीडियाची, तुमच्या प्रेमाची, तुमच्या सपोर्टची. तर असंच प्रेम सपोर्ट कायम असू द्या, एवढंच मला सांगायचं. आणि आजचा दिवस खूप प्रोडक्टिव्ह होता, खूप छान होता, खूप मजा आली. सो बघू अजून काय करता येईल. मी माझे प्रामाणिक प्रयत्न सुरू ठेवेल. बाकी देवाची इच्छा, आईवडिलांचा आशीर्वाद आणि तुमचं प्रेम आहे, जिथं घेऊन जाईल तिथपर्यंत जाऊ आपण. आता मी पण झोपतो, उद्या ऑफिस आहे. खास आजच्या इव्हेंटसाठी आपण ऑफिसला पण सुट्टी टाकली होती. आता माझं उद्या ऑफिस आहे, उद्याची कामं राहतीलच. तर आपण उद्या सकाळी भेटू आणि उद्या बघू कसं काय करता येतं. बट थँक्यू सो मच गाईज. म्हणजे मला हेच की खूप भारी वाटतं आहे. म्हणजे मी कसं सांगू माहिती का, समजत नाही. मी कधी असं स्वप्नात पण विचार केला नव्हता की असं सगळ्या गोष्टी होतील आमच्यासोबत. बट आय थिंक मी तेच म्हणतो की जर तुमची नीती साफ असेल, तुमची नीतिमत्ता चांगली असेल, तुमचे कर्म चांगले असतील ना, तर आय गेस तुमच्यासोबत चांगलंच होतं. सो भेटूया उद्या सकाळी. दीपक पण आला आहे. कसा होता आजचा दिवस? मजा आली का नाही? मग एकदम मस्त. कसं वाटलं? प्राऊड फिलिंग आली. ऑलिम्पिक मेडलिस्ट. भारी वाटलं. आमचा दादा तिथं होता, त्याला पण सोबत सो. हां, एवढे मोठे मोठे मिनिस्टर्स लोक त्यांच्या सोबत बसणं. त्यात प्रकाश महाजन तिथं, वन ऑफ द इन्फ्लुएन्सर. हां, मी तेच म्हटलं की आपण रिप्रेझेंट करत होतो इन अ वे महाराष्ट्र क्रिएटर्स, पुण्यातला क्रिएटर, ते पण एका चांगल्या कॉजसाठी. एका युथला चांगला मेसेज देण्यासाठी या भरपूरशा गोष्टी त्यांचा प्लॅन आहेत त्या बरेचसे आहेत पोरांसाठी. त्यातनं आपल्याला सिलेक्ट करणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. असे इन्फ्लुएन्सर तर खूप आहेत, पण चांगलं काम कोण करते त्यातनं आपल्याला समजतं की आपल्याला का त्याने सिलेक्ट केलं असेल. आणि आपण त्यांच्यासोबत स्टेज शेअर केलं ॲट द एंड ऑफ द इव्हेंट. मेन म्हणजे एवढ्या मोठ्या लोकांसोबत, तेच एक खूप मोठी फिलिंग आहे गेस. मग आम्ही सगळे गेलो होतो. एक स्पेशल मुवमेंट होता, स्पेशल ओकेजन होता. नाहीतर दादा एकटा गेला असता, पण आम्ही पण की जायचं. खूप कमी असतात, पण भारी वाटलं. मी ते सांगितलं की म्हटलं कधी विचार नव्हता केला की असं काही होईल. ती लोकांना फिलिंग नाही समजणार जे आपण फील करतो. लोकांना फक्त दिसतं ते. अच्छा, नाही, मी त्यांना तेच सांगितलं की हे म्हटलं तुमच्या प्रेमामुळे सपोर्टमुळेच पॉसिबल झालं. बट ऑब्व्हियस आहे, तुम्ही जर एवढं प्रेम दिलं नसतं, सपोर्ट केला नसता, काहीच झालं नसतं. तुम्ही जर व्हिडिओज बघितले नसते किंवा आपल्याला एवढं स्टेज पर्यंत पोहोचवलं नसतं, तर कोण प्रकाश महाजन, कोण महाजन फॅमिली, कोण दीपक महाजन, काहीच नसतं राहिलं. बट आभार खूप मनापासून. थँक्यू सो मच. उद्या सकाळी भेटू. गुड नाईट. नमस्कार. तर दिस इज नेक्स्ट डे आणि मला ॲक्च्युली एक खूप महत्त्वाच्या मुद्द्यावरती तुमच्याशी बोलायचं आहे. तर तो महत्त्वाचा मुद्दा असा आहे की रिसेंटली तुम्ही जर बघितलं असेल, मी एक रील टाकली होती खड्ड्यांचा विषय आणि ती खूप सरकास्टिक होती, फनी वेमध्ये होती. कोणाचंही काही नाव घेऊन असं काही हे नव्हतं. तर त्या रीलवरती भरपूरचं अप्रिसिएशन पण आलं, भरपूरसे टोमणे पण आले, टिपिकल पुणेरी टोमणे पण आलेत. आणि मला सवय आहे, म्हणजे तुम्हाला जर मी आधीच क्लॅरिफाय करून देतो की मी ना 4-5 वर्षापासून हे कंटेंट क्रिएशन असेल, यूट्यूब, इंस्टाग्रामवरती आहे. तर आय नो की लोक त्यांची मतं व्यक्त करतात, काहीही बोलतात, कुठल्याही स्तराला जाऊन बोलतात. मला त्याचा कधी काही प्रॉब्लेम होत नाही. तर मला ॲक्च्युली जी गोष्ट खटकली ना, ती खटकली म्हणजे एक मानसिकता जी आहे ना, ती मला खूप खटकली खरं सांगू तर. आणि ती मानसिकता म्हणजे काय माहिती का, की मी त्याच्यात ॲज अ पुणेकर, मी पुण्यात राहतो. बाय द वे फक्त थोडा बॅकग्राऊंड देऊन देतो. मी मागच्या 13 वर्षापासून पुण्यात आहे. माझं घर पुण्यात आहे, माझी बायको पुण्यातली आहे, तिचा जॉब पुण्यात आहे, ठीक आहे. माझी मुलगीचा जन्म पुण्यात झाला आहे. मी 12 वर्षापासून पुण्यातल्या वेगवेगळ्या याच्यात कंपन्यांमध्ये, IT कंपन्यांमध्ये मी जॉब केला आहे. टॅक्स पेयर आहे मी एक. आणि जेव्हा मला वाटलं की काही गोष्टींवरती मी बोलायला हवं, आवाज उठवायला हवे, कारण की तिथले खड्डे खरंच खूप भयंकर होते आणि त्याच्यामुळे कोणाला इजा होऊ शकली असते. हे किती बेसिक गोष्ट आहे. एक नागरिक म्हणून जर एवढं बेसिक फॅसिलिटी जर प्रोव्हाइड होत नसेल, भेटत नसेल, तर मग काय करायचं. म्हणून मी ते रील बनवली आणि आवाज उठवण्याचा प्रयत्न केला. काही लोकांना ते नाही पटलं आणि मग त्यांनी सुरू केलं त्याच्यात हे बोलणं की तू पुण्याची मापं काढतोय, पुण्याची बदनामी करतोय, तुला कोणी बोलवलं होतं, तू आहेस कोण, तुम्हाला नसेल पटत पुणे तर तुम्ही निघून जा, तुम्ही बाहेरची माणसं येऊन इथला ताण वाढवतायत आणि तुम्ही बाहेरच्या आलेल्या लोकांमुळे ही सगळी अवस्था होते. तर या सगळ्या गोष्टींमध्ये जे मला एक गोष्टी खटकली ते म्हणजे बाहेरचा. कोण बाहेरचा? मी कसं काय बाहेरचा? आधी ठीक आहे, तुम्ही ते UP बिहारचे लोक येऊन स्थलांतर व्हायचे करायचे, ते तुम्ही त्यांना बाहेरचा म्हणायचं, पण मराठीच माणूस महाराष्ट्रात बाहेरचा कसा होऊ शकतो? कुठल्या अँगलने मराठी माणसाला तुम्ही बाहेरचा आणि परक करतायत? ही महाराजांची शिकवण तर नाही आहे.
आणि कदाचित या आपल्या वागण्यामुळेच आणि ह्या मानसिकतेमुळेच ना मराठी माणूस मागे, सॉरी टू से दिस, काही लोकांना पटणार नाही, पण आय गेस ही जी आपली मानसिकता आहे ना ही बदलायला हवी. मला ॲक्च्युली या मानसिकतेचा जास्त वाईट वाटलं, या मानसिकतेचा मला राग आला की तुम्ही एक मराठी माणूस असून तुम्हाला मराठी माणूस, आपलाच मराठी माणूस बाहेरचा कसा वाटू शकतो. जस्ट बिकॉज मी इथं जन्म घेतला नाही पुण्यात म्हणजे मला इथं राहण्याचा काही अधिकार नाही. मी मराठी आहे, मी महाराष्ट्रातला आहे. जितका हा पुणे हे शहर तुमचं आहे तेवढंच ते माझंही आहे, माझाही त्याच्यावर तेवढाच हक्क आहे. आणि मी काही बरं वाईट कोणालाच बोललो नाही. तुम्ही जाऊन तो व्हिडिओ अजूनही बघा, इंस्टाग्रामला आहे तो व्हिडिओ, तुम्ही पहा. त्याच्यात मी कोणालाच काही बरं वाईट बोललेलो नाही आहे. फक्त एक सरकास्टिक वेमध्ये एक सोशल इश्यू मी त्याच्यात रेस केला होता आणि त्याच्या 3-4 दिवसानंतर ऑथॉरिटीजनी ॲक्शन घेऊन त्याच्यासाठी एक टेम्पररी फिक्स का होईना पण बनवलं ॲटलिस्ट. एखाद व्यक्ती राहिला असता ना तर मला कदाचित फरक पण पडला नसता. पण मी बघितलं की भरपूर लोक असे आहेत अशा मानसिकतेवाली ज्यांना पुणे त्यांची जहागीर वाटतं. म्हणजे मला तुमच्याकडे जर 7-12 असेल पूर्ण पुण्याचा तुमच्या नावावरचा तर दाखवा बाबा, प्रायव्हेट प्रॉपर्टी असेल तुमची तर आम्ही जातो खाली करून. पण तुम्ही कुठल्या हक्काने हे बोलतात की तुम्ही बाहेरचे आहेत, पुणे आमचं आहे, हे बाहेरच्या लोकांनी गर्दी केली, निघून जा, निघा, उपरे तुम्ही असे, तुम्ही तसे. तुम्ही काही लोक तर हे ज्ञान देतात की तुम्ही तुमच्या तिथं जाऊन तिथल्या नेत्यांना सांगा की तुम्ही तिथं IT पार्क बनवा, हे करा ते करा, तिथलं सुधारणा करा, तिकडंच राहून परत येऊ नका. काही गोष्टी समजून घ्या तुम्ही. एक तर बेसिक की प्रत्येक शहरामध्ये उद्योगधंद्यासाठी किंवा IT साठी अनुकूल असं वातावरण नसतं. जसं पुणे मुंबई महाराष्ट्रातलं जर तुम्ही बघा, पुणे मुंबई सोडून अजून कुठल्या शहरामध्ये एवढा औद्योगिक क्रांती झाली असेल. आणि हे फक्त महाराष्ट्राबद्दलच नाही, प्रत्येक राज्याबद्दल. प्रत्येक राज्यातील 1-2 सिटी अशा असतात ज्या खूप डेव्हलप्ड असतात. MP मध्ये जसं इंदोर भोपाळ आहे, गुजरातमध्ये असेल तर बरोडा अहमदाबाद सुरत असेल, ठीक आहे. तुम्ही UP मध्ये जा तर तिकडं तुमचं लखनौ झालं, ठीक आहे. या टाईपचे काही सिटीज आहेत जे जास्त डेव्हलप असतात बिकॉज आहे त्या. आता पुणे म्हणा, मुंबई म्हणा, यांना आहे प्राधान्य कारण की त्या ऑलरेडी बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या बाकी शहरांमध्ये नाही आहे. मग ते नैसर्गिक वारसा म्हणा किंवा सुखसोयी म्हणा ज्या कंपन्यांना लागत आहेत, ठीक आहे. आणि आम्ही इथं काही वशिलाने आलेलो नाही आहेत, मेहनत करून. म्हणजे मी सगळ्याच मुलांची अवस्था मांडतोय जे त्यांचं गाव शहर सोडून पुणे मुंबई सारख्या शहरांमध्ये येतात. त्यांना काही हौस नाही इथं यायची पहिली गोष्ट तर. आणि आले जरी तर ते त्यांच्या कर्तृत्वावर आलेत. मी सरकारी शाळेतनं शिकून, सरकारी शाळेतले गणवेश घालून, तिथलं मिड डे मील भोजन करून, पोटाला चिमट्या घेऊन शिक्षण करून, आयडियलांचा कष्टाची जाणीव ठेवून, मेहनत करून, इंटरव्ह्यूज देऊन ते पास करून, मेहनत करून इथपर्यंत पोहोचलो आहे. म्हणजे आमच्यावरती कोणाचा गॉडफादरचा हात नव्हता किंवा आमचे वडील गुंठा मंत्री नव्हते की आमच्याकडे खूप जमिनी नव्हत्या की ज्याच्याने आमचं सगळं भागून जाईल, पिढ्यानपिढ्या आम्ही बसून खाऊ शकतो. सगळं काही कष्टाने कमवलेलं आहे. मला ही मानसिकता जी होती ना ही खूप चीड आली मला त्या मानसिकतेची की एक मराठी माणूसच मराठी माणसाची मापा काढतोय. हे तर ॲक्च्युली खरं फॅक्ट होता. मी पुण्याची मापा काढत नव्हतो आणि आम्ही पुण्याचा ताण नाही वाढवला, आम्ही पुण्याचा मान वाढवला आहे. इथं जे कोणी बाहेरून येऊन मराठी लोक म्हणतो मी स्पेसिफिकली, ते खूप कष्ट करतात, हार्डवर्क करतात. आपली मराठी माणसं जिथंही जातात तिथं. मला सांगा कुठल्याही मराठी कम्युनिटीमधले लोक तिथं जाऊन त्यांनी काहीतरी फालतूगिरी केली असेल. पण जेव्हा माणूस मराठी माणसाला असं बोलतो की तुम्ही बाहेरचे आहेत तेव्हा मला त्या गोष्टीचा खूप राग येतो. आणि आय थिंक हे कुठेतरी थांबलं पाहिजे प्लीज. मी मुंबईमध्ये तरी नाही असं बघितलं की मुंबईचे लोक म्हणत असतील की तुम्ही बाहेरनं आलेत. मराठी लोकांना म्हणतोय मी, मराठी लोक मुंबईतले मराठी लोकांना म्हणत असतील की तुम्ही बाहेरचे आलेत. किंवा इवन फॉर दॅट मॅटर नाशिक, नागपूर, विदर्भ, मराठवाडा, खानदेश तिकडची लोक कधीच तुम्हाला म्हणणार नाही. ते नेहमी तुमचं प्रेमाने स्वागत करतील. अरे या आमच्या घरी पाहुणे आले, तुमचं स्वागत आहे. ते तुम्हाला 10 गोष्टी दाखवतील तिथल्या, तुमचा आदर सत्कार करतील. ते कधी हेच नाही म्हणणार की तुम्ही बाहेरनं आले आणि तुम्ही निघा. हे पुण्याच्या बाबतीचं का होतं प्लीज म्हणजे माझं काही चुकलं असेल तर मी खरं क्षमस्व आहे. पण मला वाटतं की ही मानसिकता आपण कुठेतरी बदलायला हवी आणि ते खूप गरजेचं आहे, खूपच जास्त गरजेचं आहे. तुम्ही जर माझ्या मताशी सहमत असाल तर प्लीज सांगा कमेंटमध्ये तुमचे काय रिॲक्शन आहेत आणि याच्यावरती तुमचं काय मत आहे मला ऐकायला नक्की आवडेल. आणि ज्यांनी पण अजून ती रील बघितली नसेल प्लीज इंस्टाग्रामला जाऊन बघा, इंस्टाग्रामलाही फॉलो करा आणि सांगा मला. आणि खरंच प्लीज एकमेकास सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ. हे फक्त बोलण्यासाठी नका करू तर ते जीवनात सुद्धा उतरवा, आणा. सो मच. आता मी निघतो घरी. पिऊला आणि स्नोईला मला कुठेतरी घेऊन जायचं तर बघूया कुठं जातो. आणि प्लीज असं एकत्र राहा. सुजलाम सुफलाम जो आपण म्हणतो महाराष्ट्र तो आपल्या एकीने आणि एकोप्यानेच येणार आहे. तर प्लीज ही मानसिकता बदला, प्लीज. जय महाराष्ट्र.
नाही गजानन महाराज की जय. मामा जय बोलली ती. गजानन महाराज म्हणा मला लोकल दर्शनाला बोलवा म्हणा. हां हां हा बोलली छोनी, हा बोलली. भरपूर दिवसानंतर या मंदिराला आलो. हे आमचं वन ऑफ द फेवरेट. हां फेवरेट काय आमचं वन ऑफ द फेवरेट. ते घराजवळ इथं कोणीच नसतं, शांतता असते मस्त. जय बाप्पा. आणि स्नोईला आणायला पण कन्व्हिनियंट आहे, तर असं आहे. तर मस्त आहे. आणि ॲक्च्युली जे काही आता तुम्ही बघितलं असेल स्टार्टिंगला, तर मला असं वाटतं ना जेव्हा पण माझं आयुष्यात काही चांगलं होतं, वाईट असो चांगलं असो, काहीतरी अचीव केलं असेल, काहीतरी लूज केलं असेल, तरी मी देवाचे आभारच मानतो त्या गोष्टीसाठी. दुःख असेल तर बाबा शक्ती दे, चांगलं झालं असेल काही अचीव केलं असेल तर तुझ्या कृपेने झालं. तर ते जरा ग्रॅटिट्यूडची भावना घेऊन आलो होतो की देवा असंच आशीर्वाद असू दे, जे आहे जे करतोय जे होतं आहे तुझ्या कृपेने होतं आहे, याच्या पुढेही होणार आणि ते होऊ देत. बस असा आशीर्वाद राहू एवढंच. हवा गेलेली पाहिजे डोक्यात की माझ्यामुळे होतो किंवा मी करतो आहे. आपण काहीच करत नाही. करणारे करते ते सगळे परमेश्वर भगवंत आहे. आणि ते आपल्याला दिशा दृष्टी दाखवतात, मार्ग दाखवतात, त्यांची साथ असते. तर म्हणून सगळं काही होतं. तर बस एवढंच शेअर करायचं होतं. म्हणजे आय ऑलवेज फील की हा आहे ती डिवाईन पॉवर, माझ्या गुरूंचा आशीर्वाद. आणि आय गेस या सगळ्या गोष्टींनी माणूस जरा समतोल राहतो, दुःखात खचून जात नाही आणि खूप सुख आलं तर त्याच्याने भारावून जात नाही, असं गर्व होतो त्याला. हे माझं थिंकिंग आहे. सॉरी खूप ज्ञान झालं तुम्हाला. दादा खूप ज्ञान देतो आज, बट आय गेस दिस इज हाऊ इट इज अँड दिस इज हाऊ आय एम. सो बस एवढंच शेअर करायचं होतं मला, बाकी काही नाही. तर आता जाऊ आम्ही घरी आणि उद्यापासून परत आमचं तेच रुटीन लाईफ असणार आहे. बट हा मंथ आणि पुढचा मंथ खूप एक्सायटिंग होणार आहे, खूप मजा येणार आहे. स्नोईचा बड्डे येतो जवळच, त्याचा आमचा काय प्लॅन आहे ते तुम्हाला लवकर कळेलच. बट टिल देन तुम्ही सबस्क्राईब करा, कारण की सबस्क्राईब करणं महत्त्वाचं. त्याच्याने आम्हाला खूप मोटिवेशन भेटतं आणि असे सगळे ऑपॉर्च्युनिटीज पण भेटतात. सो जे आहे तुमच्या प्रेमामुळे सपोर्ट पुढे आहे. सो थँक्यू सो मच. सी इन द नेक्स्ट व्लॉग. टिल देन टेक केअर. बाय बाय. सी यू सून.